Okay, please make sure that my screen is visible. Is it visible to you? Okay. Okay, so here we are to revise your, to start your revision of history. So what you expect in the revision? सांगा मला काय एक्सपेक्ट आहे तुम्हाला. शुड आय एक्सप्लेन द लेसन अगेन अँड देन आय विल गो टू द क्वेश्चन आन्सर. येस, इज दिस अ वे? शुड आय एक्सप्लेन द होल लेसन अगेन? Yes? Okay. Okay, fine. Okay, fine. Okay, see, your lesson number 1 is historiography development in the West. Okay. Let's start with what points you have done in this. Tradition of historiography म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. Modern historiography आधुनिक इतिहास लेखन. Historiography is actually इतिहास लेखन. Okay. Development of scientific perspective in Europe and historiography. युरोपमधील काही वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांचा विकास कसा झाला आणि त्यांच्या बाबतीत इतिहास लेखन कसं केलं गेलं. अँड देन नोटेबल स्कॉलर्स, काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती या लेसन मध्ये दिलेली आहे आणि तुम्ही ती शिकलेली आहात. सी, इन दिस टेबल दे हॅव गिवन अस हिस्टॉरिकल रिसर्च मेथड. यामध्ये आपल्याला इतिहास संशोधनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्या सांगितल्या आहेत. सो लेट्स स्टडी देम. एक्झामायनिंग रिलिव्हंट रेफरन्सेस ऑफ द अवेलेबल हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. जे काही ऐतिहासिक माहिती आपल्याला उपलब्ध आहे ती पूर्णपणे तपासून घेणे. कलेक्टिंग हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन, हायलाइटिंग द प्रोसेसेस that led to historical transitions, carrying out comparative analysis. जी ऐतिहासिक माहिती आहे ती एकत्र करणे, कलेक्ट करणे, तिचं संकलन करणे. जे ऐतिहासिक बदल आहेत ते बदल कशामुळे होत आहेत, कोणत्या प्रक्रियांमुळे होत आहेत, त्यांचं स्वरूप पाहणे, त्यांना हायलाइट करणे, अधोरेखित करणे. अँड कॅरिंग आउट देअर कंपॅरेटिव्ह अनालिसिस, त्यांची तुलना करून त्यांचा अनालिसिस करणे. Understanding the references regarding time and space of the given historical events, and also various conceptual frameworks used in the historical research method. काही ऐतिहासिक घटना आहेत या काही बोलण्यापेक्षा काही विशिष्ट ऐतिहासिक घटना असतील तर त्यांच्या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे ती स्थळानुसार, त्यानंतर कोणत्या काळात ती घटना झालेली आहे हे सगळे संदर्भ एकत्रित करणे आणि त्यांना अभ्यासणे. त्यानंतर आहे फॉर्म्युलेटिंग रिलिव्हंट क्वेश्चन्स इन व्ह्यू ऑफ द हिस्टॉरिकल रेफरन्सेस. हे जे ऐतिहासिक संदर्भ मिळवले आहेत त्यांच्याशी रिलेटेड अशा काही प्रश्नांची मांडणी करणे. फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे कोणती गोष्ट संभव होऊ शकते, संभाव्य कल्पना कोणती आहे ते मांडणे. देन क्रिटिकली एक्झामायनिंग ऑफ व्हेरियस सोर्सेस ऑफ हिस्ट्री. इतिहासाचे साधनांचे संशोधन करणे. ओके. देन okay, so this was all about the introduction. So we should go by point. First is tradition of historiography, म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. We have learned about the historical research method, critically examining the historical sources and writing the historical narrative. The writing of critical historical narrative is known as historiography. A scholar who writes such a narrative is called historian. मग तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते व्हॉट इज हिस्टोरियोग्राफी अँड व्हॉट इज हिस्टोरियन. ओके. सो हिस्टोरियोग्राफी इज द रायटिंग ऑफ क्रिटिकल हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह. ओके. इतिहासाची व्हॉट यू कॅन से इतिहासाची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. अँड द स्कॉलर हू राईट सच अ नॅरेटिव्ह इज अ हिस्टोरियन. आणि या प्रकारचा लेख किंवा अशा प्रकारचा इतिहास लेखन जो संशोधक लिहितो करतो त्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात.
The historian cannot include every past event in his narrative. The inclusion and interpretation of historical events by the historian often depends on the conceptual framework adopted by him. His style of writing is determined by that conceptual framework. बघा सी इतिहासाची मांडणी करत असताना काय काय होतं, जो इतिहासकार आहे त्याला भूतकाळात कोणती घटना झालेली आहे तिची नोंद घेणे आवश्यक असतं, त्या घटनेचं ज्ञान त्याला आवश्यक असतं. ओके, बट हे सगळं त्याला पॉसिबल आहे का? इज इट पॉसिबल फॉर हिम? प्रत्येक गोष्ट एकदम जशीच्या तशी त्याच्या नॅरेटिव्ह मध्ये इन्क्लूड करणं त्याला पॉसिबल आहे का? नाही, हे त्या इतिहासकाराला शक्य नसतं. ओके, सो इतिहासाची मांडणी करताना तो इतिहासकार काय करतो, भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो आणि त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचं आहे याच्यावर. म्हणजे आता या लेसन मध्ये आपल्याला जेवढा पाठ दिलेला आहे, आपण वाचक आहोत, आपल्यापर्यंत काय पोचवायचं आहे तेच या लेखकाने लिहिलेलं असेल. ओके, प्रत्येक घटनेचा भाग, प्रत्येक घटनेचं विश्लेषण तो इथे करणार नाही. The tradition of writing historical narrative, that is historiography, was not prevalent in the ancient societies of the world. However, that does not mean that they were not aware of the historical time or were not eager to know about it. जसं भारताच्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास लिहिलेला आपल्याला आढळतो, तसं जगभरातील कितीतरी प्राचीन संस्कृत्या असतील, पण प्रत्येकाकडे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. म्हणून काय त्या लोकांना भूतकाळाची जाणीव नसेल का? भूतकाळात काय घडून गेलं हे जाणण्याची त्यांची इच्छा होत नसेल का? इट शुड बी. ओके, असं नाही की त्यांना ती इच्छा होत नसेल. However, sorry, ancient people also felt the need of passing on the stories of life and valor of the ancestor to the next generation. Ancient communities all over the world used various means like cave paintings, storytellings, singing songs, and ballads, etc. for this purpose. These traditions means are looked upon as the sources of history in the modern historiography. बघा, मग जे काही एन्शियंट पीपल होते, म्हणजे जे पूर्वज होते आपले, ते सुद्धा त्यांच्या अगोदर होऊन गेलेल्या लोकांच्या जीवनाविषयी, त्यांच्या पराक्रमाविषयी गोष्टी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवत असत. मग त्यासाठी ते केव्स मध्ये जे पेंटिंग केलं जाईल, गुहेमध्ये चित्र काढली जाते, त्या चित्रांवरून त्या कहाण्यांचं कथन केलं जाईल, गीत गायले जाईल, पोवाड्यांचं गायन केलं जाईल. ओके, या सगळ्या अतिप्राचीन पद्धती आहेत आणि आता सुद्धा त्या अस्तित्वात आहेत. Okay, this was all about the 1.1 tradition of historiography. Got it? Got it? Tradition of historiography, इतिहास लेखनाची परंपरा, समजलंय? Yes, everyone put a message. For the new students, this is a revision, huh? हे ऑलरेडी शिकवला गेलेला आहे. The syllabus has been completed. I am just revising. That's why I am going so fast. Okay? Okay. Still you have any problem, then you can ask me. Okay? Everyone, the regular students also. If you have any problem, any doubts, you can ask. Second, the 1.2 is modern historiography, म्हणजे आधुनिक इतिहास लेखन. 4 main characteristics of modern historiography. What are the 4 main characteristics? Let's read. Its method is based on scientific principle. It begins with the formation of relevant question. बघा, ही जी पद्धत आहे आताची मॉडर्न हिस्टोरिओग्राफीची, आधुनिक इतिहास लेखनाची, ती पद्धत सायंटिफिक प्रिन्सिपल वर बेस्ड आहे, म्हणजे शास्त्र शुद्ध पद्धत आहे. इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ रिलिव्हंट क्वेश्चन, आणि तिची सुरुवातच प्रश्नांच्या मांडणीपासून केली जाते आणि ते प्रश्न या टॉपिकशी रिलेटेड असतात. These questions are anthropocentric. It means that these questions are about the deeds of the members of ancient human societies of a particular period. History does not suggest any interrelation between the divine and human deeds. बघा, मग हे प्रश्न काय असतात?
अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे मानव केंद्रित. ओके, म्हणजेच काय त्याचा अर्थ होतो की भूतकाळातील मानवाच्या ज्या मानवाचे वेगवेगळे समाज होते, त्यातील सदस्यांनी एका विशिष्ट कालावधीत काही विशिष्ट कार्य केले असतील, कृती केल्या असतील, त्याबद्दलचे हे प्रश्न असतात. आणि या कृतींचा संबंध दैवी घटना आणि देवदेवतांच्या कथा कहाण्या यांच्यासोबत केला जात नाही, दाखवला जात नाही. Answers to these questions are supported by reliable evidence. मग या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना पुराव्यांचा आधार असतो आणि ते पुरावे कसे असायला हवेत? रिलायबल, विश्वासार्ह असायला हवे. History presents a graph of mankind's journey with the help of past human deeds. मानवजातीने त्याच्या भूतकाळात जे जे कार्य केलेले आहेत, ज्या ज्या कृती केलेल्या आहेत, त्यांच्या आधारावर मानवजातीची जी वाटचाल चालू आहे तिचा वेध हा इतिहासात घेतला जातो. It is said that the modern historiography with above characteristics has its roots in the ancient Greek historical writing. History is originally a Greek term. Herodotus, a Greek historian of the 5th century BCE, used it first for his book entitled The Histories. बघा, आधुनिक इतिहास लेखनाची जी परंपरा आहे तिची बीजे ही प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असं मानलं जातं. हिस्ट्री हा शब्द सुद्धा ग्रीकच भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटस नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. त्यानेच द हिस्ट्रीज, त्याने एक बुक लिहिलं, एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्या ग्रंथासाठी त्याने द हिस्ट्रीज हे नाव वापरलं. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दी 1.2. अंडरस्टूड? Any problems over here? Yes, everything is done. Everything is being understood. Yes, okay. Okay, now 1.3. Development of scientific perspective in Europe and historiography. म्हणजेच जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन होते त्यांचा युरोपमध्ये कसा विकास झाला आणि हिस्टोरिओग्राफी त्याच्याशी कशी रिलेटेड आहे, त्याचं इतिहास लेखन कसं केलं गेलं, हाऊ इट इज रिलेटेड, ते पाहूया आपण या टॉपिक मध्ये. Till the 18th century CE, Europe had achieved a remarkable progress in the fields of philosophy and science. Scholars by then had come to believe in the possibility of studying the social and historical truths by applying scientific methods. Now the philosophical discussions focused more and more on the objectivity in history and historiography. बघा, 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये द फिलॉसॉफी अँड सायन्स म्हणजे तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये खूप प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक या गोष्टींचा यांच्या वास्तव्याचा अभ्यास करता येणे शक्य आहे असं या विचारवंतांना वाटू लागलं. आणि त्याच्या पुढील काळामध्ये युरोप अँड अमेरिका इथे देखील इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचार करण्यात आले. आणि या now the philosophical discussion focused more and more on the objectivity. Objectivity म्हणजे वस्तुनिष्ठता. म्हणजेच हिस्टोरिओग्राफी मध्ये, इतिहास लेखनामध्ये या ऑब्जेक्टिव्हिटीला जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलं, वस्तुनिष्ठतेला जास्त महत्व देण्यात आलं. Prior to the 18th century, all European universities were interested only in the philosophical discourses revolving around divine phenomena. बघा, 18व्या शतकाच्या अगोदर युरोपमधील जे विद्यापीठ होती तिथे सगळीकडे ईश्वर विषयक चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्वज्ञान याच विषयांना महत्व होतं. However, gradually this scenario began to change. In 1737 CE, the Göttingen University was founded in Germany. This university was the first time had an independent department of history. Later, other German universities also become center of historical studies. मग त्यानंतर जे काही ईश्वर विषयक तत्वज्ञान होतं, ईश्वर विषयक चर्चा होत होती, हे विषय बदलत गेले आणि इसवी सन 1737 मध्ये गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना जर्मनीमध्ये करण्यात आली. आणि या विद्यापीठात पहिल्यांदाच इतिहास या विषयाला एक
स्पेशल डिपार्टमेंट देण्यात आलं, स्पेशल स्थान देण्यात आलं आणि त्या मागोमाग जर्मनीमध्ये अजून विद्यापीठे स्थापन झाली, तिथे सुद्धा इतिहासाचा अभ्यास होऊ लागला. देन 1.4 नोटेबल स्कॉलर्स. आता कोण कोण होते ते विचारवंत, त्यांनी इतिहासाला एवढे पुढे आणून ठेवलं, त्यांची माहिती घेऊया आपण. The contributions of many scholars are important in the development of historiography. Let us have a look at the contribution of few notable scholars. आता असे बहुतेक इतिहासकार होते ज्यांनी इतिहास लेखनाचं एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र विकसित होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण वी कॅन टेक एव्हरीवन्स इन्फॉर्मेशन ना, दॅट्स वाय दे हॅव सिलेक्टेड सम फॉर अस. ओके, काही महत्वाच्या विचारवंतांची माहिती आपल्याला दिलेली आहे. So first is Rene Descartes. Rene Descartes was the foremost among scholars who insisted on verifying the reliability of the historical documents by critically examining them. Among the rules given by him in his book, Discourse on the Method, the following is supposed to have a great impact on the scientific method of research. Never to accept anything for true till all grounds of doubts are excluded. तर पहिला विचारवंत आहे रेने डेस्कार्ट. याने काय केलं, इतिहास लेखनासाठी वापरले जाणारे काही ऐतिहासिक साधने किंवा कागदपत्रे यांची रिलायबिलिटी तपासणे, म्हणजे नक्की ते विश्वास ठेवण्यासारखे कागदपत्रे आहेत का हे तपासून घेणं आवश्यक आहे, असं मत या विचारवंताने आग्रहाने मांडलं. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. नेव्हर टू एक्सेप्ट एनिथिंग फॉर ट्रू टिल ऑल ग्राउंड्स ऑफ डाऊट्स आर एक्सक्लुडेड. कोणतीही गोष्ट खरी आहे, सत्य आहे, त्या गोष्टीबद्दलचे सगळे डाऊट क्लिअर होईपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार करायचा नाही, असा तो नियम होता. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दी रेने देस्कार्ट. अंडरस्टूड? येस, yes, understood? Okay. The another one is Voltaire. 1694. Sorry, Rene Descartes' birth was 1596 and he died in 1650. Voltaire took birth in 1694 and he died in 1778. Voltaire's original name was Francois Marie Arouet. He was French. He opined that along with objective truth and chronology of historical events, considering social tradition, trade economy, agriculture, etc., was also equally important in historiography. It gave rise to the thought that understanding all aspects of human life is important for history writing. Thus, it is said that Voltaire was the founder of modern historiography. Mark this sentence. Who was the founder of modern historiography? Voltaire. Yes, have you mark? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण होता? वोल्टायर. येस, ओके, मार्क करा. सी, त्याचं नाव होतं फ्रान्सवा मेरी अरुवे, हे त्याचं ओरिजिनल नाव होतं. हा एक फ्रेंच तत्वज्ञानी होता आणि ह्याने काय केलं, इतिहास लेखनासाठी फक्त कन्सिडरिंग सोशल ट्रेडिशन, along with objective truth and chronology of historical events considering social tradition, trade, economy, agriculture. त्याने काय केलं, फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष न देता त्यावेळीच्या समाजाच्या परंपरा, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशा प्रकारे होती समाजाची, शेती कशा प्रकारे केली जायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा विचार व्हायला हवा, हा विचार देखील पुढे आला. आणि म्हणूनच या व्हॉल्टायरला फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणता येते. Then comes the George Wilhelm Friedrich Hegel, 1770 to 1831. He is the one. Okay. Hegel was a German philosopher. हा काय होता? जर्मन तत्वज्ञानी होता. He insisted that the historical reality should be presented in a logical manner. त्याने कशावर भर दिला की इतिहासाचे जे वास्तव आहेत ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत, या गोष्टीवर त्याने भर दिला. To him, the timeline of historical events was indicative of progress. He also thought that the presentation of history is bound to the change over time, as new evidence would come forth. मग इतिहासाचा प्रत्येक घटनाक्रम हा प्रोग्रेसशी रिलेटेड असतो, म्हणजे प्रगतीचे टप्पे दाखवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासकार जेव्हा इतिहास रचतो, इतिहासाची मांडणी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याला वेगवेगळा पुरावा उपलब्ध होतो आणि त्यानुसार त्या पुराव्यानुसार त्याने बदलत गेलं पाहिजे, असं प्रतिपादन या तत्वज्ञानाने केलं. द कलेक्शन ऑफ हिज लेक्चर्स With Hegel's philosophy, many scholars were convinced that historical methods were not of lesser quality, though they differed from scientific methods. The collection of his lectures and articles is published in a book entitled Encyclopedia of Philosophical Sciences. His book Reason in History is well known. बघा, मग ह्याने जे विचार मांडले त्या विचारांमुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा दर्जा हा कमी नाही, अशी अनेक विचारवंतांची, अनेक तत्वज्ञानांची खात्री पटली. त्यानंतर त्याने काही व्याख्याने आणि लेख लिहिले, ते एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये, या बुकमध्ये एकत्रित करून ठेवलेले आहेत. आणि त्याने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस रिटन बाय जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल अँड रिझन इन हिस्ट्री. ओके, हॅव यू मार्क दिस वन? येस, ओके. Okay, sometimes they gives us a information in the boxes ना, that is also important. ही जी बॉक्स मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाते ना, they can ask question on this also, so we are going to learn this also. Okay, according to Hegel, grasping the meaning of any event happens in terms of two direct opposites. हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी दोन विरोधी प्रकारात तिची वर्गवारी करणं गरजेचं आहे. Human mind cannot understand the true nature of that event without understanding the opposites. For example, true, false, good, bad, etc. मग मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही, ती घटना समजत नाही जोपर्यंत तो एखाद्या गोष्टीची विरोधी बाजू अभ्यासत नाही, जसं खरं खोटं, चांगलं वाईट, like this. In order to understand the true nature of thing, one needs to know both true and false, similarly good and bad. This method of analysis, which is based on opposites, is known as dialectics. I think you have question on this. What is dialectics? Okay. मग या पद्धतीला डायलेक्टिक्स असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला द्वंद्ववाद असं म्हणतो. म्हणजे तुम्ही व्ह्यू काउंटर व्ह्यू वगैरे कसं लिहिता? आता आपण इंग्लिश ग्रामर मध्ये व्ह्यू काउंटर व्ह्यू लिहितो. येस, यामध्ये तुम्ही काय करता? एखाद्या गोष्टीची द ट्रू सेन्स ऑल्सो यू से अँड द फॉल्स सेन्स ऑल्सो यू से. विरोधी बाजू सुद्धा मांडता. येस, येस ऑर नो? व्ह्यू काउंटर व्ह्यू तुम्हालाच आहे ना 10th स्टँडर्ड? येस ऑर नो? तुमच्याच पेपर मध्ये वाचलंय मी. येस, ओके. In this method, a theory is proposed as the beginning, which is called thesis. Then another theory is proposed which is contrary to the thesis. It is called antithesis. बघा, मग या पद्धतीत एक सिद्धांत मांडतात, थिसिस, आणि त्या सिद्धांताला
उलट अशी एक बाजू मांडली जाते, अँटिथिसिस म्हणतात तिला, मराठीमध्ये आपण तिला प्रतिसिद्धांत म्हणतो. After a thorough logical discussion of both, a new thesis is proposed which includes the gist of both the thesis and the antithesis. This process of arriving as the new thesis is called synthesis. मग या दोन्ही थिसिसचा आणि अँटिथिसिसचा म्हणजे सिद्धांताचा आणि सिद्धांताचा सार ज्या एकात समावलं जातं त्याला आपण सिंथेसिस असं म्हणतो. ओके. Now, the next one. Leopold von Ranke, 1795 to 1886. Historiography of the 19th century was greatly influenced by the thoughts of Leopold von Ranke of Berlin University. He spoke about the critical methods of historical research. He put emphasis on the utmost importance of information gathered through original document. He also stated that all types of documents associated with a historical event need to be examined with greatest care. He believed that with this method it was possible to reach the historical truth. He criticized imaginative narration of history. Collection of his articles is published in 2 books entitled The Theory and the Practice of History and The Secret of World History. हे मार्क करून ठेवा. बघा, आता आहे लिओपोल्ड वॉन रांके. 19व्या शतकामध्ये इतिहास लेखनाची ती जी पद्धत होती त्यामध्ये या बर्लिन विद्यापीठातील हा जो विचारवंत आहे लिओपोल्ड वॉन रांके याच्या विचारांचा खूप प्रभाव पडला होता. त्याने इतिहास संशोधनाची पद्धती कशी असावी ते सांगितलं. मूळ जे दस्तावेज आहेत त्याच्या ऐवजी किंवा त्याच्या आधारावर प्राप्त झालेली माहिती ही महत्वाची आहे या गोष्टीवर त्याने जास्त भर दिला. ऐतिहासिक घटनांशी जी संबंधित कागदपत्र आहेत किंवा दस्तावेज आहेत त्या सगळ्यांचा शोध घेणे खूप महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले आणि याच पद्धतीने आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील जी काल्पनिकता होती त्याच्यावर त्याने टीका केली. इमॅजिनेटिव्ह नॅरेशन ऑफ हिस्ट्री ही क्रिटिसाइज. त्याने या गोष्टीवर टीका केली की इतिहास कल्पनेच्या आधारावर लिहिला जाऊ शकत नाही. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. मार्क दिस ऑल्सो. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट इज कार्ल मार्क्स. ओके, कार्ल मार्क्स महत्वाचा आहे. 1818 to 1883. In the latter half of the 19th century, a new school of thought arose keeping in view the new thesis formulated by Karl Marx. According to Karl Marx, history was not only about abstract ideas, it was about living people. 19व्या शतकाच्या म्हणजे जेव्हा 19वा शतक संपत होतं त्याच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने एक सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्याच्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचा बदल झाला. त्याचा विश्वास असा होता की हिस्ट्री वॉज नॉट अबाउट ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज. काही अमूर्त कल्पनांचा इतिहास नसतो तर इतिहास असतो इट्स अबाउट लिव्हिंग पीपल. इतिहास असतो जिवंत माणसांचा असं त्याचा सिद्धांत होता. Human relationships are shaped by the fundamental needs of people and the ownership as well as nature of prevalent means of production to meet those needs. The accessibility of these means to different strata of society may not be equal. मग माणसांमध्ये नातेसंबंध हे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते भागवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर अवलंबून असतात. ज्याच्याकडे उत्पादन साधने जास्त तो मालक आणि ज्याच्याकडे कमी तो नोकर, अशा प्रकारे. मग समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने इक्वली मिळणं इट वॉज इम्पॉसिबल. समप्रमाणात उपलब्ध होत नाही. The inequality causes a division of the society into classes, leading to class struggle. According to Marx, human history is the history of class struggle, as the class that owns the means of production economically exploit the rest of the classes.
Das Kapital, a treatise written by him, is the most referred book all over the world. मग ह्याच गोष्टीवरून जी साधने उपलब्ध आहेत ती गरीब वर्गाकडे कमी, श्रीमंत वर्गाकडे जास्त जास्त, याच गोष्टीवरून समाजाची वर्गवार अशी विभागणी केली गेली आणि ती विभागणी समान नव्हती, तर इट वॉज ती विषम होती आणि त्याच्यामुळे लोकांच्यात संघर्ष निर्माण झाला. मानवी इतिहास हा अशाच संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने जास्त असतात तो इतर वर्गांचा आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्सने केली आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगात प्रसिद्ध आहे. देन Annales School. At the onset of the 20th century, a new school of historiography arose in France, which is known as the Annales School. Annales School gave a new tradition to history writing. It was recognized now that history is not only about the political events, kings, great leaders, and accordingly politics, diplomacy, and wars, but also about the climate, local people, agriculture, trade, technology, means of communication, social division, and their collective psychology, etc. In the historical times, the Annales School was started by French historian. पहा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं, फ्रान्समध्ये अनेल्स या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची एक स्कूल, एक प्रणाली उदयाला आली. यामुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इट गॉट अ डिफरंट डायरेक्शन. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे किंवा महान नेते, राजकारण, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता त्यावेळेचं हवामान, त्यावेळेचे स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, संपर्काची साधने, समाजाची विभागणी, जो समूह राहत होता त्याची मानसिकता, या सगळ्या विषयांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे असं या प्रणालीत मानलं जाऊ लागलं आणि तिचा विकास करण्याचे श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी, स्त्रीवादी इतिहास लेखन. Feminist historiography means the reconstructing of the history from the perspective of women. The writings of Simone de Beauvoir help in establishing the fundamentals of feminism. She was French. The feminist historiography emphasized not only on the inclusion of women in history but also on the rethinking of the male-dominated perspective of history. बघा, फेमिनिस्ट हिस्टोरिओग्राफी म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन, म्हणजेच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केली गेलेली पुनर्रचना. सिमोन द बोवा या फ्रेंच शी वॉज फ्रेंच हिस्टोरिओग्राफर. ओके, एक तिने काय केलं, शी वॉज फ्रेंच आणि तिने स्त्रीवादाची भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान जे दृष्टिकोन मांडले गेले त्याचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. It drove historical research to focus in depth on various aspects of women's life, such as their employment, their role in trade union, institutions working for their cause, their family life, etc. In the historical writing after 1990, women were portrayed as independent social class. मग त्यामध्ये स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर त्यांचं कौटुंबिक आयुष्य कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर पण स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे आणि त्या वर्गावर इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. Then comes the Michel Foucault. 1926-1984. The French historian of the 20th century, Michel Foucault, brought forth a new concept of historiography. He, in his book Archaeology of Knowledge, argued that the prevailing practice of arranging historical events in chronological order is not right. He drew attention to the fact that archaeology does not strive
to reach the ultimate historical truth, but attempts to explain various transitions in the past. Foucault felt that explaining the transitions in history is more important. He called his method the archaeology of knowledge. तर 20व्या शतकात असणारा फ्रेंच इतिहासकार म्हणजे मायकल फुको याने त्याच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आणली. त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आणि इतिहासाची कालानुसार जी मांडणी केली जाते ती पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. He drew attention to the fact that archaeology does not strive to reach the ultimate historical truth, but attempts to explain various transitions in the past. इतिहासाची कालानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीचं आहे असं तर त्यांनी सांगितलं आणि पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हेच उद्दिष्ट नसून भूतकाळातील जे स्थित्यंतर आहे त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असायला हवा याकडे त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही कॉल्ड हिज मेथड द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज आणि त्याने जी पद्धती आणली त्याने त्याला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं. Foucault subjected the so far acknowledged areas by historians such as psychological disorder or science of medicine, prison administration, etc. to historical analysis. Thus, the scope of historiography kept continuously expanding. Writing of histories of various subjects like literature, architecture, sculpture, drawing and painting, music, dance, drama, films and television, etc. came into practice. आणि यांनी या इतिहासकारांनी काय केलं, पूर्वी ज्या गोष्टी विचारात नव्हत्या घेतल्या जसं वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था या सगळ्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती वाढत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या सगळ्या विषयांचा स्वतंत्र इतिहास लिहू जाऊ लागले. ओके, दिस वॉज all about the lesson number 1. Do you have any doubt? Yes. Shall we do the question answers? It may be said that dash dash was the founder of modern historiography. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. Voltaire. Yes. Dash dash wrote the book entitled Archaeology of Knowledge. Archaeology of Knowledge हा ग्रंथ कोणी लिहिला? Yes. Michel Foucault. Michael, sorry. Next, explain the following concepts. Dialectics, dvandva. Yes, that word only. Right? Dialectics is, yes, dvandvavad. Yes, anyone? Please fast, make it fast. Dialectics, dvandvavad. एक्सप्लेन द कन्सेप्ट मध्ये म्हणजे त्याच्यात काय काय यायला हवं? कोणी ही कन्सेप्ट पुढे आणली? जर्मन फिलॉसॉफर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, राईट? काय होतं त्या कन्सेप्ट मध्ये? इट वॉज अंडरस्टँड that the true nature of an event should be understood, like one needs to know its opposite, for example true, false, good, bad. Okay, yes, tell me, write your name in the chat box who want to tell the answer. What is dialectics? द्वंद्ववाद म्हणजे काय?
त्यामध्ये काय काय लिहिणार तुम्ही? जी थेरी त्यामध्ये थिसिस आणि अँटीथिसिस म्हणजे सिद्धांत आणि सिद्धांत यांची मांडणी केली जाते आणि शेवटी या दोघांना एकत्र केलं जातं, ज्याला सिंथेसिस असं म्हटलं जातं. आणि या सिंथेसिसमध्ये हीच एक हिस्ट्रीच्या अनालिसिसची, इतिहास लेखनाची एक मेथड आहे. ओके, जी अपोजिट्स वर बेस्ड आहे, विरुद्ध गोष्टींवर बेस्ड आहे आणि तिला डायलेक्टिक्स म्हणजे तिला द्वंद्ववाद म्हटलं जातं. गॉट इट? गॉट दिस आन्सर? येस धीरज प्लीज. येस. George William Patrick Hegel came up with the concept known as dialectics. This concept explains that to understand the true meaning of the event with regard to two direct opposites such as right, wrong, true, false, one must understand both the opposite like both right and wrong. The process or the process to understand and interpret both the opposite is known as dialectics. येस. मराठीमध्ये कोणी सांगणार? येस, मराठी मीडियम. द्वंद्ववाद. ओके. ॲनल्स स्कूल, ॲनल्स प्रणाली, ॲनल्स स्कूल. कधी स्टार्ट करण्यात आलं? 20th सेंचुरीमध्ये. ओके, 20व्या शतकामध्ये. यामुळे रायटिंग ऑफ हिस्ट्री गॉट अ न्यू डायरेक्शन, इतिहास लेखनाला एक नवीन दिशा मिळाली. अलॉंग विथ पॉलिटिकल इव्हेंट्स, किंग्स, ग्रेट लीडर्स म्हणजे राजकारणी व्यक्ती किंवा राजे, नेते यांच्या सोबतच द स्टडी ऑफ क्लायमेट, हवामान, लोकल पीपल, स्थानिक लोक, ऍग्रिकल्चर, शेती. येस अनुज, येस प्लीज. At the dawn of the 20th century, the writing of history got a new direction. Along with political events, kings, great leaders, the study of climate, local people, agriculture, trade, technology, means of communication, social divisions, and their collective psychology of a group was also considered important in the study of history. This new school of thought is known as Annales School. Annales School was started by French historians. Very good. Anyone in Marathi? Annals Pranali? Yes, please. Yes, Samiksha? ॲनल्स प्रणाली राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालिक हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहांची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळी दिशा प्राप्त झाली. Very good. Okay, answer the following. Okay, explain the following with reason. Historical research was driven to focus in depth on various aspects of woman life. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. सांगा. Yes, Dheeraj, please. There is a school of historiography known as feminist historiography. In this, historical research is based on the viewpoint of women. Historical research is written with the extensive research on the various situations of women's life such as employment, family condition, education, institution working for or with them, women's role in various fields, etc. One such example is the writing of the
Simone de Simone de Beauvoir, which explains basic principle related to feminism. Yes, good. Yes, anyone from Marathi? Yes, Manasvi, please. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पूर्ण विचार करण्यावर भर दिला. सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. Yes, very nice. Next is Foucault called his method the archaeology of knowledge. फुकोट याने त्याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. Why is this so? Shall I make it fast? Yes, Anuj? According to Michel Foucault, the prevailing method of arranging historical events in a chronological order was not right. He threw light on the fact that archaeology does not strive to reach the ultimate historical truth but attempts to explain various transitions in the past. Foucault gave more importance for explaining the transitions in history. Hence, this method is called the archaeology of knowledge. Very good. Yes, anyone from Marathi? Samiksha, Manasvi? Yes, Manasvi? मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. Yes, good. Okay, now we'll see. Okay, what is historiography? इतिहास लेखन म्हणजे काय? चला, make it fast now. What is historiography? इतिहास लेखन म्हणजे काय? Yes, Yash? The writing of critical historical narrative is called historiography. Information related to history is collected and analyzed to understand the reference regarding time and space in the given information. Questions are primarily related to this historical reference. After examining the reference of the information, it is critical examined. Yes, in Marathi? Okay. What did Rene Descartes insisted upon? Yes, Rene Descartes याने कोणत्या मताचा आग्रह धरला होता? Yes, Anuj? French philosopher René Descartes insisted on the following in writing historiography. First, never to accept anything as true till all grounds of doubt are excluded. Second, hence, the reliability of a source like historical documents should be verified while writing history. Yes. Then explain Karl Marx class theory. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. Class theory of Karl Marx. I told you this one is important. Yes, Manasvi? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने सम प्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. Yes, English medium. Shall I make it fast? The class theory of Karl Marx. What it should be included? See, this one. Human relationships are shaped by the fundamental needs of people and the ownership as well as nature of prevalent means of production to meet those needs. The accessibility of these means to different strata of the society may not be equal. This inequality causes a division of society into classes, leading to class struggle. And according to him, human history is the history of class struggle, as the class that owns the means of production economically exploits the rest of the classes. Okay, got it? One more question to go. Explain Leopold von Ranke's perspective of history. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहास विषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करा. चला, मेक इट फास्ट. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहास विषयीचा दृष्टिकोन काय सांगतो? येस समीक्षा. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटकांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवजांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. Yes. What was see, he was a German philosopher and he said that it was necessary to examine all document related to historical event and त्याने काय क्रिटिसाइज केलं, कशावर टीका केली? द इमॅजिनेटिव्ह नॅरेशन ऑफ हिस्ट्री. ओके, म्हणजे इतिहासाचा काल्पनिक नॅरेशन होता कामा नये या गोष्टीवर त्याने टीका केली. ओके, देन वन थिंग काय लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक फिलॉसॉफरची माहिती अभ्यासायची आहे, कारण कोणावर पण नोट लिहायला येऊ शकते. ओके, अंडरस्टूड? And I have found out some more this thing, your multiple choice questions. Okay, I will post them on your Google Classroom or your WhatsApp group. Some multiple choice questions from this lesson, so that will be helpful to you. Okay, so we have done with the revision of our lesson number 1. Any doubts? It was okay. It was okay about the revision. माझा स्पीड जास्त होता बिकॉज आपली रिव्हिजन आहे. यू हॅव ऑलरेडी लर्न द लेसन, राईट? ओके, आणि अजून एक गोष्ट आहे का, इन्स्क्रिप्शन बद्दल आपल्याला लेसन मध्ये माहिती दिली गेली होती. दॅट आय फॉरगॉट टू टेल यू दिस वन. ओके, या म्युझियम बद्दल पण आपण लर्न केलेलं आहे, राईट? इफ यू रिमेंबर, आय थिंक तुमचं सेकंड लास्ट लेसन म्युझियम वगैरे आहे ज्याच्यात, त्यामध्ये आपण हे लर्न केलेलं आहे. बघूया. The earliest inscription in the Louvre Museum. Louvre, sorry. The above picture shows a fragment of earliest inscription. A forward marching file of soldier holding shield and spears is seen here. The general is in front. यामध्ये काय दिसतंय या चित्रात? हातात ढाल आणि भाला घेऊन सैनिक शिस्तबद्ध रांगेत चाललेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व करणारा एक सेनानी दिसतोय. The tradition of recording historical event can be traced back to Sumer civilization in Mesopotamia. हे तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात की मेसोपोटॅमिया एक संस्कृती होती.
त्यामध्ये सुमेर ही संस्कृती होती आणि त्यामध्ये अशा प्रकारे ज्या ऐतिहासिक घटना होत्या त्यांच्या लिखित नोंदी ठेवल्या जात होत्या. Names of Sumerian kings and the stories of battles fought by them have been preserved in various inscriptions. The earliest inscription shown above dates back to 4500 BCE. It records a battle fought between two kingdoms. It is now displayed at the Louvre Museum in France. बघा, सुमेर राज्यात जे राजे होऊन गेले त्यांच्यामधील जे संघर्ष झाले त्याच्या कहाण्या आणि त्याची वर्णने या शिलालेखांमध्ये जतन करून ठेवलेली आहेत आणि ही जवळजवळ 4500 वर्षांपूर्वीची आहे. आणि हा जो शिलालेख आहे त्यामध्ये सुमेर मधील 2 राज्यांमध्ये जे युद्ध झाले त्यातील नोंद करणारा त्याची नोंद ठेवणारा हा शिलालेख आहे आणि तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवला गेला आहे. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दे मे आस्क यू क्वेश्चन बेस्ड ऑन दिस ऑल्सो. ओके, yes, so here we have done with this. Next, when the next lecture will be arranged, I'll be doing your lesson number 2. Okay, so if no doubts are there, you can leave the class. Bye bye. Bye, welcome.